हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना। तर तुम्ही पाहिलं की मी तुम्हाला फोटोमध्ये काहीतरी ते ओठ सुजलेला दाखवलं, दंडावरचं मार्किंग दाखवले। तर ते काय आहे ते सविस्तर सांगते मी तुम्हाला। आम्ही एक कुत्र्याचं छोटंसं पिल्लू पाळलं होतं, ते 3-4 महिन्याचं झालं आहे आता। त्या दिवशी खेळता खेळता सहज त्याचा दात इथे मला लागला होता। तर आम्ही त्या दिवशी न जाता शनिवारी संध्याकाळी उशिरा लागल्यामुळे खेळताना आम्ही उशिरा दुसऱ्या दिवशी 11:30च्या दरम्यान सरकारी हॉस्पिटलमध्ये गेलो। इंजेक्शन घ्यायला लागेल का, आम्ही डॉक्टरला बोललो की नाही का हे घरचंच कुत्रं आहे, तर इंजेक्शन घ्यायची काही गरज आहे। डॉक्टर बोलले की तुम्हाला कुत्रं म्हणजे चावले, कुठं चावलं तर नव्हतं, चुकून लागलं, पण मी म्हटलं हो इथं चावले। तर ते म्हटले मग तर तुम्हाला इथं TTचं एक इंजेक्शन, बाकीचे 2 कुत्र्याचे इंजेक्शन घेऊन पुण्याला जाऊन ते ससूनमध्ये एक घोड्यांच्या रक्तापासून बनवलेलं इंजेक्शन असतं ते पण घ्यायला लागेल। कारण जेव्हा आपल्याला मानेच्या वरती इथं तोंडाला डोक्याला कुठेही कुत्रं चावतं किंवा ते चुकून लागतं, म्हणजे चावतंच म्हणते मी, तर तेव्हा तुम्हाला ते इंजेक्शन घ्यायलाच लागतं। कारण तोंडाला कुठेही कुत्रं जर चावलं तर त्याने मेंदूशी लवकर संपर्क होतो आणि त्याने रेबीज होण्याचे जास्त चान्सेस असतात। तर घाबरून जायचं नाही आहे। आणि तुम्हाला कुणी किती सांगितलं घरचंच कुत्रं आहे, ते घरचंच आहे, ते कुठं जात नाही, त्याला दुसरं कोणतं कुत्रं चावलेलं नाही, किंवा कोणी असं पण म्हणतं की त्याला इंजेक्शन दिलेले आहेत रेबीजचे, असं बोलतात। तर कोणाकडं अजिबात लक्ष द्यायचं नाही आहे। लगेच सरकारी हॉस्पिटलमध्ये जाऊन त्या डॉक्टरांना दाखवून त्यांचं व्यवस्थित इंजेक्शन सल्ला सगळं इंजेक्शनचा कोर्स पूर्ण करायचा आहे। तर त्या दिवशी मग मला असं सांगितल्यानंतर मी लगेच ससूनला गेले आणि तिथं दिवसभर ते इंजेक्शन दिल्यावर 3 तास ॲडमिट ठेवतात, तर मी तिथं दिवसभर ॲडमिट राहिले आणि ते इंजेक्शन घेतलं। आणखी 3 इंजेक्शन बाकी आहेत। तर सांगायचा मुद्दा असा आहे की आत्तापर्यंत रेबीज जर आपल्याला रेबीज झाला तर मरण्याशिवाय पर्याय नाही। त्यामुळे कुत्रं जर तुम्हाला चावलं आणि विशेष करून इथून वरती जर चावलं तर खास करून डॉक्टरकडे जायचं, घरचं कुत्रं आहे असं म्हणून सोडून द्यायचं नाही आहे। हा मेन मुद्दा आहे सांगण्याचा। कारण रेबीजवर अजून असं कोणते माझ्या माहितीप्रमाणे जर माणसाला रेबीज जर झाला तर त्याच्यावर अजून काही औषध निघलेलं नाही आहे, मरण्याशिवाय पर्याय नाही आहे। त्यामुळे अंगावर कुठेही कुत्रं चावलं तरी घरचं आहे, कुणी काही सांगितलं तरी पटकन दवाखान्यात जायचं आणि डॉक्टरच्या सल्ल्याने सर्व इंजेक्शनचा कोर्स करायचा। डॉक्टर काही पथ्यपाणी सांगेल तर ते डॉक्टरचं सगळं म्हणणं फॉलो करायचं, हा मुद्दा आहे सांगण्याचा। तर ह्यामुळे मी असं म्हणत नाही की तुम्ही कुत्रं पाळूच नका, पण ते कुत्रं पाळा, पण जर चुकून किंवा तुम्हाला चुकून मुद्दामून असं कुत्रं जर चावलं तर ते असं हलकं हसल्यावर घेऊ नका, त्याची व्यवस्थित डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान करा, हा सांगण्याचा मुद्दा आहे। मी म्हणून मला असं वाटलं की हा मुद्दा शेअर करण्याची गरज आहे तुमच्यापासून, की काही लोक नाही का एवढं सिरियसली घेत नाही, घरचं कुत्रं आहे असं म्हणून असं काही करू नका। तर तुम्हाला माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कसं वाटली माहिती ऐकून ती पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बाय।